तज्ञ डॉक्टर नीतू मानके राहत होते। ज्यावेळेस स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हृदयाचा विकार त्यांनी बरा केला, त्यावेळेस ह्या डॉक्टर नीतू मानके साहेबांचं नाव संपूर्ण जगभरात पसरलं। संपूर्ण जगभरातून लोक त्यांच्याकडे उपचारासाठी येऊ लागले। त्यावेळेस ह्या डॉक्टर नीतू मानके साहेबांची फी 1 ते 1.5 लाख रुपये होती त्यावेळेस। आणि ह्या डॉक्टर नीतू मानके साहेबांना देव मान्य नव्हता, त्यांचा कर्मावरती विश्वास होता, पण त्यांना देव मान्य नव्हता। ज्या वेळेस ह्या डॉक्टर नीतू मानके साहेबांचं नाव जगभरात पसरलं, त्यावेळेस भारत सरकारने ठरवलं आपण डॉक्टर नीतू मानके साहेबांना पुरस्कार देऊया। आणि डॉक्टर नीतू मानके साहेबांना पत्र लिहिलं, पत्र वाचलं डॉक्टर नीतू मानके साहेबांनी। आणि त्यांना याची जाण झाली की चला आतापर्यंत आपण जे कार्य करत होतो त्या कार्याचं आपल्याला फळ मिळतंय। बॅग भरली, एअरपोर्टला आले, विमानात बसले आणि दिल्लीच्या दिशेने निघाले। परंतु डॉक्टर नीतू मानके साहेबांचा पुरस्कार देवाला मान्य नव्हता, नियतीला मान्य नव्हता। विमानात बसले, विमान काही अंतरावरती गेलं आणि विमानाच्या आपत्कालीन भागामध्ये बिघाड झाल्यामुळे ते विमान खाली लँड करण्यात आलं। खाली उतरले, आसपास चौकशी करू लागले पुढच्या विमानासाठी, पण त्यांना असं समजलं पुढचं विमान हे 24 तासाने। मग पुढचं विमान हे 24 तासाने आणि मग त्यानंतर काय करावं? दिल्लीला तर पोहोचायचंय, उद्या सत्कार तर घ्यायचाय, मग जायचं कसं? टॅक्सी केली, टॅक्सीत बसले, पण डॉक्टर नीतू मानके साहेबांचा पुरस्कार देवाला मान्य नव्हता, नियतीला मान्य नव्हता। टॅक्सीत बसले, टॅक्सी काही अंतरावरती गेली आणि धोधो पाऊस कोसळायला सुरुवात झाली। विजांचा कडकडाट सुरू झाला, मुसळधार पाऊस येऊ लागला आणि गाडी पुढचा रस्ता दिसेनासा झाला। गाडी पुढे काही अंतरावरती गेली, पुढे एक अरुंद पूल होता, म्हणून पुलाच्या बाजूच्या रस्त्याने गाडी काढली। गाडी 80 ते 90 किलोमीटर पुढे गेली असेल आणि मग डॉक्टर नीतू मानके साहेबांच्या लक्षात आलं आपण दिल्लीला जाणारा रस्ता हरवलोय, चुकलोय। बाजूला पाहिलं तर घनदाट जंगल। मग गाडीतून खाली उतरले, आसपास पाहू लागले तर त्यांना एक झोपडी दिसली। आता झोपडी जवळ गेले आणि दरवाजा वाजवणार तोच मनात विचार आला, आतमध्ये काय आहे ते तरी पहिलं डोकावून पाहू, म्हणून दरवाजाच्या फटीतून डोकावून पाहिलं तर त्यांना असं दृश्य दिसलं, आतमध्ये एक विधवा महिला आहे। त्या विधवा महिला पाळण्यासमोर बसलीये, पाळण्याला झोका देतीये आणि त्या पाळण्यामध्ये भगवान श्रीकृष्णांची बालमूर्ती आहे। आता देव तर मान्य नाही, परंतु आजच्या रात्री कुठेतरी सोय व्हावी या कारणाने त्यांनी काय केला, तो दरवाजा वाजवला। दरवाजा वाजवल्यानंतर ते विधवा महिलेने दरवाजा उघडला आणि प्रश्न केला, दादा कोण आपण, कोण हवंय? त्यावरती डॉक्टर नीतू मानके साहेब म्हणतात, अगं ताई, दिल्लीला निघालो होतो, रस्ता चुकलोय, माझी आज रात्री इथे सोय होईल का? त्यावरती अतिथी देवो भव या नात्याने त्यांना घरात घेतलं, बसायला चटई दिली, पाणी दिलं आणि म्हणाली, दादा 2 मिनिटं थांबा, चहा टाकते। चहा टाकण्यासाठी गेली, गॅसवरती चहा टाकला आणि मनात विचार आला, जोपर्यंत चहाला उकळी येते ना तोपर्यंत त्या भगवंताचं नामस्मरण करूया। मग पाळण्याजवळ आली, पाळण्याची दोरी हातात घेतली आणि त्या भगवंताचं नामस्मरण करू लागली। चला आपण पण त्या भगवंताचं नामस्मरण करूया। प्रेमाने हात वर घ्यायचे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण
ज्या प्रकारे आपल्याला ब्रह्मानंद टाळी लागते ना, त्याच प्रकारे ती विधवा महिला अगदी त्या भगवंताच्या नामस्मरणात दंगून गेली. इतकी दंगून गेली की गॅसवरती चहा ठेवलाय याची तिला आठवण नाही. गॅसवरचा चहा पूर्ण जळून गेला आणि मग तिच्या लक्षात आलं गॅसवरती चहा ठेवलाय. पाळण्याची दोरी तशीच खाली टाकली, उठली, गॅस जवळ गेली, गॅस बंद केला आणि ते जळालेलं पातेलं पाहिलं. नीतू मानके साहेबांजवळ आली आणि म्हणायला लागली, दादा चहा जळाला, 5 मिनिटं थांब, परत दुसरा चहा टाकते. त्यावरती डॉक्टर नीतू मानके साहेब म्हणाले, अगं राहू दे तो चहा, काय मी तुला प्रश्न विचारू का? अगं ज्या अर्थी देवच नाहीये त्या अर्थी त्या भगवंताचं काय एवढं नामस्मरण करायचं, एवढं काय त्या भगवंताच्या नामस्मरणात दंगून जायचं की गॅसवरती चहा होता याची तुला आठवण राहिली नाही? त्यावरती ती विधवा महिला म्हणते, मी त्या भगवंताचं नामस्मरण याच्यासाठी करतेय, ऐका ना, हा जो पाळणा दिसतोय ना, त्या पाळण्याच्या समोर जो पलंग आहे ना, त्या पलंगावरती माझं 5 वर्षाचं लेकरू आहे आणि माझ्या त्या 5 वर्षाच्या लेकराला हृदयविकार झालाय. दादा मी असं ऐकू नये, मुंबईला कोणतरी ख्यातनाम हृदयविकार तज्ञ डॉक्टर नीतू मानके साहेब राहतात, हृदयाचा विकार बरा करतात. पण दादा त्यांची फी 1 ते 1.5 लाख रुपये आहे आणि माझी तशी परिस्थिती नाहीये की मी ती फी भरेल. दादा मी त्या भगवंताचं नामस्मरण याच्यासाठी करतेय की तो भगवंत असा कोणीतरी व्यक्ती पाठवेल जो मला डॉक्टर नीतू मानके साहेबांकडे घेऊन जाईल. हे ऐकल्यानंतर डॉक्टर नीतू मानके साहेबांच्या डोळ्यातून घळघळ अश्रू व्हायला सुरुवात होते आणि डॉक्टर नीतू मानके साहेब त्या विधवा महिलेला म्हणतात, ताई ऐक ना, अगं ज्याच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, पैसा आहे तो डॉक्टर नीतू मानकेकडे येतो, ज्याच्याकडे सगळं काही आहे ना तो डॉक्टर नीतू मानकेकडे येतो, पण ज्याच्याकडे भगवंताचं नामस्मरण आहे ना, हा डॉक्टर नीतू मानके स्वतः त्याच्या दारात जातो. हेच महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात.